हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महर्षी शुभोवाच. एवमेतद् निगदितं पृष्ठवान् यद् भवान् मम नृणां जन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणां. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. सूत शौनकादिकाचा संवाद चाललाय आणि आता शुकाचार्य महाराज परीक्षितीला भागवत कथन करतायत. परीक्षितीच्या प्रश्नानुसार हे विवेचन शुकाचार्य महाराज करतायत. किंवा शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, तू जो मला प्रश्न विचारला होतास, जी पृच्छा केली होती की जो म्रियमान मनुष्य आहे, ज्याचा मृत्यू आता जवळ आलेला आहे, निकट आलेला आहे, ज्याला मृत्यू डोळ्यासमोर दिसतोय, अशा वेळेला त्याने काय करावं, त्या माणसाने कोणता उपाय करावा, कोणतं साधन करावं, असा जो तू मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी तुला दिलं. सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती या दृष्टिकोनातून जे योगी आहेत ते कशा पद्धतीने मुक्तावस्थेला पोहोचतात आणि जो जीव आहे तो कर्म करत 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 कर्माप्रमाणे त्याला फल मिळत राहतं. मात्र तो एकातून दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, आधी पृथ्वी तत्व, मग जलतत्व, मग वायुतत्व, मग अग्नितत्व, मग आकाशतत्व, त्यानंतर महत्तत्व, त्यानंतर तन्मात्रामधून तो मुक्त होत 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 पुढे मायेपासून ते थेट परब्रह्मापर्यंत तो कसा बदलत जातो, त्याची मुक्ती कशी होते, याला क्रममुक्ती असं म्हणतात. ती तुला मी सांगितली. एवमेतद् निगदितं पृष्ठवान् यद् भवान् मम नृणां जन्म्रियमाणानां मनुष्येषु मनीषिणां. आता तुला मी हे सांगतो की सामान्य माणसं हे कुठली तरी इच्छा धरून सत्कर्म करत असतात. अर्थात हेही वाईट आहे असं नाही. सुरुवातीला प्रलोभन असतंच, कारण धर्म दोन प्रकारचा आहे. एक चोदनार लक्षणोर्थो धर्म. आपल्याला धर्माने आधी प्रवृत्ती सांगितलेली आहे की हे करा म्हणजे तुम्हाला हे प्राप्त होईल. सामान्य माणसाला धनाची अपेक्षा आहे, सामान्य माणसाला सांसारिक सुखाची अपेक्षा आहे. सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः. सगळे लोक, सगळे शास्त्र सुखासाठी निर्माण झालेले आहेत. व्यास महर्षी म्हणतात, सुखार्थात सर्वभूतानां. सगळ्या माणसांची इच्छा ही आपल्याला सुख मिळावं हीच असते. कोणालाच असं वाटत नाही की आपल्याला दुःख मिळावं, कारण दुःखाची वृत्ती माणसाची नाहीये. सुख म्हणजे काय? अनुकूल संवेदनीयम सुखम आणि प्रतिकूल संवेदनीयम दुःखम. प्रतिकूल संवेदना कोणालाच नकोय, अनुकूलता माणसाला हवी आहे. थोडं उकडायला लागलं की माणूस म्हणतो, काय उकडायलंय बाबा, म्हणजे त्याची प्रतिक्रिया ही या ठिकाणी होतेच. दुःखातून माणूस उद्विग्न होतो. दुःख माणसाला नको असतं आणि सुख मात्र माणसाला पाहिजे असतं. हे सुख जरी जवापाडी असलं तरी सुद्धा माणसं त्या सुखाच्या मागे लागतात. पण ते म्हणतात की मग असं असेल तर सुखार्थात सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्तयः. मग सुखंतनु विना धर्मः ततो धर्म परो भवेत. या ठिकाणी व्यास महर्षी म्हणतात की मग धर्माने सुख प्राप्त होतं हे माहीत असताना सुद्धा माणसं धर्म सोडून का वागतात? धर्माला बाजूला टाकून अधर्माने का वागतात? तर तो धर्मपरो भवेत. म्हणून माणसाने धर्मपर व्हावं अशा प्रकारची भूमिका
व्यास महर्षी व्यक्त करतात। आणि धर्माने हे सुख प्राप्त व्हायचं असेल, माऊलींनी शब्द वापरलाय की ज्या ठिकाणी आपण जसं शंभू तेथे अंबिका, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहेच आहे, पार्वती परमेश्वर हे बरोबरच आहे, एकत्रच आहेत, ते वेगळे नाही आहेत एकापासून। म्हणून ते म्हणतात शंभू तेथे अंबिका, आणि चंद्र तेथे चंद्रिका, जिथे चंद्र आहे तिथे त्याचं चांदण आहे, जिथे चंद्र आहे तिथे चांदण आहे, जिथे शंभू आहे तिथे अंबिका आहे। म्हणून जिथे धर्म आहे तिथेच सुख आहे, ज्या ठिकाणी धर्म नाही तिथे सुख नाही। माऊलींनी सुद्धा याचं आपल्याला अनुकार केलेला दिसतो। याप्रमाणे मग हे सुख माणसं अपेक्षितात ते सांसारिक सुख असतं। कोणाकोणाला काय काय पाहिजे असतं, कुणाला बुद्धी पाहिजे असते। ब्राह्मण म्हणतो मला बुद्धिवान व्हायचे, मग ते म्हणतात ब्रह्मवर्चस्व कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतिम। तुम्हाला बुद्धिमान व्हायचं का? आपल्याला कुठलंही आपण स्तोत्र घ्या किंवा कुठल्या देवाची एखादी स्तुती असलेलं काव्य घ्या, त्यामध्ये तुम्हाला असं सर्वत्र दिसेल की पुत्रार्थी लभते पुत्रान, धनार्थी लभते धनम, मोक्षार्थी लभते मोक्षान। हे सगळं तुम्हाला जे जे पाहिजे ते ते प्राप्त होईल असं म्हटलेलंच असतं, कारण प्रत्येकाची वृत्ती वेगळी आहे। धनार्थी लभते धनम, ज्याला धन पाहिजे त्याला धन मिळेल, ज्याला पुत्र पाहिजे त्याला पुत्र मिळेल, ज्याला संततीचं सुख हवं असेल त्याला ते मिळेल, ज्याला बुद्धी पाहिजे विद्या पाहिजे त्याला विद्या मिळेल। गणपतीची उपासना करा ब्रह्मणस्पतीम। ब्रह्मणस्पती म्हणजे आज आपण ज्याला गणेश म्हणतो, ते वेद काळामध्ये त्याला ब्रह्मणस्पती असं म्हणत होते। वैदिक वाङ्मयामध्ये एक ब्रह्मणस्पती सूक्त आहे, त्या ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये उत्तिष्ठ ब्रह्मणस्पतीम असं म्हटलेलं आहे। हे ब्रह्मणस्पती, तू आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तयार राहा, उठ, या ठिकाणी जागृत हो। म्हणून ब्रह्मणस्पतीला अर्थात गणेशाला प्रार्थना केलेली वैदिक काळामध्ये। वैदिक काळामध्ये गणपती शब्द ओम गणानान्त्वा गणपती हवामहे हे जे सूक्त आपल्याला दिसतं, हा जो मंत्र आपल्याला दिसतो, त्या मंत्राप्रमाणे ब्रह्मणस्पती हा ओम ब्रह्मणस्पतीचा जो मंत्र आहे तो आपण नेहमी म्हणतो की ज्यामुळं ज्या ब्रह्मणस्पतीच्या द्वारे आपल्याला बुद्धी प्राप्त होईल। आणि प्रणव देवी सरस्वती हा जसा देवीचा मंत्र आहे तसंच ब्रह्मणस्पतीचा सुद्धा मंत्र या ठिकाणी म्हणून त्याची प्रार्थना केली जाते। हा गणेशाची पूर्वीची वैदिक काळातली जी नामावली आहे ती आपल्याला ब्रह्मणस्पती सूक्तामध्ये पाहायला मिळते। ब्रह्मवर्चस्व कामस्तु यजेत ब्रह्मणस्पतीम। ज्याला जे पाहिजे, बुद्धी पाहिजे, ज्ञान पाहिजे, तर ब्रह्मणस्पतीची उपासना करावी। इंद्र मिंद्रिय कामस्तु, नाही हो आम्हाला शक्ती पाहिजे इंद्रियामध्ये, इंद्रियामध्ये शक्ती पाहिजे, तर मग तुम्ही इंद्राची प्रार्थना करा, कारण इंद्र हा बाहूची देवता आहे, तुम्हाला बलशक्ती हा इंद्र देणार आहे। म्हणून इंद्र हा बलाचा स्वामी आहे, त्यामुळे बलामध्ये तो त्याची देवता इंद्र आहे। मग बल हा जर इंद्राच्या स्वाधीन असेल तर आपण इंद्राची प्रार्थना करावी, मग आपल्याला बल मिळेल। प्रजा काम प्रजापतीन, प्रजेची अपेक्षा आहे तर प्रजापती याची पूजा करावी। त्याप्रमाणे देवी मायांतु श्रीकाम, धन धान्य समृद्धी हे जर पाहिजे असेल तर ही धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी अर्थात देवीची उपासना करावी। देवी मायांतु श्रीकामस्तेज कामो विभावसून, विभावसू यांची या ठिकाणी प्रार्थना तेज प्राप्त करायचं असेल तर करावी। याप्रमाणे प्रत्येकाच्या एक एक देवता दिलेल्या आहेत। विश्वे देवाची प्रार्थना प्रजेसाठी, तर साध्य देवांची प्रार्थना आपण या ठिकाणी अनुकूल प्रजा प्राप्त करून देण्यासाठी करावी। त्यानंतर आयुष्याची इच्छा असेल, खूप भरपूर आपल्याला आयुष्य मिळावं, निरामय जीवन मिळावं, कुठल्याही प्रकारचे रोगराई होऊ नये, तर अश्विनी कुमारांची प्रार्थना करावी। आयुष कामोश्विनो देवो पुष्टिकाम इलाम यजेत। हे अश्विनी कुमार देवांचे वैद्य आहेत ना, मग आपल्याला जर
आरोग्य संपन्न राहायचं असेल तर आपण डॉक्टरकडे जावं, हा त्याचा तात्पर्य अर्थ आहे आजच्या काळात. की तुम्हाला डॉक्टरकडून तपासणी करून घ्या, त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे तुमचं आचरण राहू द्या. तुमच्या काही जे औषधं उपचार आहेत त्याप्रमाणे खाण्यापिण्याच्या पद्धतीत डॉक्टरला विचारून, वैद्याला विचारून तुम्ही तुमचं आचरण ठेवा. कारण वैद्य, देवांचे वैद्य म्हणजे अश्विनी कुमार, म्हणून आपण इकडे अश्विनी कुमार आणि लौकिक जीवनामध्ये वैद्य असा आपण जर विचार केला तर आजच्या काळामध्ये हे लागू पडतं. प्रतिष्ठा काम पुरुष हो, त्याप्रमाणे आपल्याला प्रतिष्ठेची इच्छा असेल तो लोकमाता पृथ्वीची प्रार्थना करावी. आणि त्याचप्रमाणे आपल्याला आकाश आणि पृथ्वी दोघांची, देव म्हणजे आकाश आणि पृथ्वी हे दोघे एकच आहेत. आकाश हे पुरुष आहे आणि पृथ्वी ही स्त्री आहे. आकाश हा पती आहे आणि पुरुष ही त्याची पत्नी आहे असं स्त्री, पृथ्वी ही त्याची पत्नी मानलेली आहे. त्याप्रमाणे प्रतिष्ठा काम पुरुषो रोदसी लोकमातरो रूपाभिकामो गंधर्वान. रूप पाहिजे असेल, सौंदर्य पाहिजे असेल, चांगल्या प्रकारचा देहयष्टी पाहिजे असेल तर गंधर्वाची कामना करावी, गंधर्वाची उपासना करावी. आणि स्त्री म्हणजे पत्नी पाहिजे असेल, आजच्या काळात हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. मुलं आहेत, लग्नच होत नाही का हो, म्हणजे बायकाच मिळत नाही. मुलं आहेत, वय वाढत चाललंय. जुन्या काळामध्ये आपल्याला बरं संशोधन करावं लागायचं, आता पत्नी संशोधन किंवा वधू संशोधन करावं लागतं. वधूच मिळत नाही. काय करावं ते म्हणतात, जर स्त्री कामो, स्त्री पाहिजे असेल, चांगली पत्नी पाहिजे असेल तर उर्वशी हिची उपासना करावी. या ठिकाणी अप्सरा उर्वशी ही आपल्याला सुंदर पत्नी देण्यामध्ये आपल्याला कार्य करू शकते. आधिपत्य काम सर्वेशाम यजेत परमेष्ठिनम. त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टीची अपेक्षा असेल, पैसा, त्याचप्रमाणे संपत्तीची लालसा असेल तर वरुणाची प्रार्थना करावी. वरुण हा संपत्तीचा मालक आहे. वरुणामध्ये, वरुण ही जी देवता आहे ती जलाची जरी असली तरी ती संपत्ती देणारी आहे वरुण. त्यामुळं वरुण हा तसा क्षत्रिय मानलेला आहे, त्यामुळे तो संपत्तीकारक आहे. त्याप्रमाणे विद्येची अपेक्षा असेल तर शंकराची प्रार्थना करावी. आणि पती पत्नीमध्ये आजकाल सगळीकडे घटस्फोटाचे प्रकरण चालू असतात. छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद सुरू असतात पती पत्नीमध्ये. ते म्हणतात, अहो जर पती पत्नीमध्ये आम्हाला प्रेम पाहिजे असेल तर शंकर पार्वतीची उपासना करावी. शंकर पार्वती, पार्वती परमेश्वरो जगता पितरो वंदे पार्वती परमेश्वरो. जगाचे पितर आईबाप कोण आहेत तर पार्वती परमेश्वर आहेत. आणि म्हणून ते म्हणतात धर्मार्थ गिरीशम दाम्पत्यार्थ उमाम सतीम. प्रत्यक्ष उमा, कारण ही उमा पार्वती हिने शंकराबरोबर संसार केला. कफल्लक असलेले शंकर आणि राजाची मुलगी असलेली, कारण नगाधिराज होते ना, पर्वत नगाधिराज होते हिमालय, त्यांची मुलगी हे पार्वती. पण राजाची राजकन्या असून सुद्धा कफल्लक असणाऱ्या, स्मशानात राहणाऱ्या शंकराबरोबर तिने कसा संसार केला असेल ते पहा. म्हणून ते म्हणतात या दोघांच्या संसाराकडे बघून आपण शिकावं की पती बरोबर कसं राहावं. कफल्लक असलेल्या, अहो विष्णू हा तर संपूर्ण धनाचा स्वामीच आहे, त्यामुळे विष्णू बरोबर लक्ष्मी राहील यात काही वाद नाही. पण कफल्लक असणारे, केवळ भूत प्रेत पिशाच यांच्या सोबत राहणारे, त्याचप्रमाणे स्मशानामध्ये लोळणारे, याचं वर्णन आपल्याला कुमार संभवात खूप सुंदर केलेलं दिसतं कालिदासाने. जेव्हा कालिदास यांनी त्यामध्ये वर्णन असं केलंय की ही पार्वती जेव्हा शंकराची उपासना करत होती, प्रार्थना, शंकर मला पती मिळावा, सगळे तिला म्हणू लागले, अगं काय शंकराच्या काय नादी लागलीस तू, त्यांच्याकडे काय आहे, ना धन आहे, ना धान्य आहे, ना संपत्ती आहे, त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ काही वस्त्रप्रावरण नाहीत, अलंकार नाहीत, त्याचप्रमाणे मोठा राजमहालामध्ये राहत नाहीत, त्यांच्या काय नादी लागली. ती म्हणे नाही, अपर्णा तप करीते कामिनी, ती तप करत होती. आणि मग तिचं मन वळवायचा प्रयत्न सगळ्यांनी केला, आईनी केला, बापांनी केला, तिथल्या ऋषींनी केला, पण ती मागं हटायला तयार नाही. शेवटी शंकर स्वतः
बैराग्याचं रूप घेऊन आले आणि ते तिला म्हटले. ती आल्याबरोबर तिने स्वागत वगैरे केलं, नमस्कार केला. आणि मग हे जे बैरागी आहेत ते म्हणू लागले, का ग तू कोणाची प्रार्थना करतेस, कोणाची अपेक्षा करते? ती म्हणते, मी शंकर हे माझे पती व्हावेत. आणि मग हा बैरागी जरी महादेव असले स्वतः शंकर, तरी त्यांना परीक्षा घ्यायची होती. ते म्हणे, अगं तू काय त्या शंकराच्या नादी लागली? म्हणले, का? अहो तो कफल्लक आहे, त्याच्याजवळ काय आहे? म्हणे, तू राजाची राजकन्या आहेस, नगाधी राजाची मुलगी आहेस तू. तुझ्या हातामध्ये इतके सुंदर अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार आहेत, वस्त्र प्रावरण अलंकाराला तुला काही कमी नाही. आणि बरं समजा तू त्यांच्याशी लग्न केलंस, अगं तू हत्तीवरून मिरवायला पाहिजे, तुझी मिरवणूक हत्तीहून निघायला पाहिजे, तर तू बैलावर बसशील. म्हणले, बरं दिसेल का म्हणे हे बैलावर बसणं? बरं ते ठीक आहे, पण ज्या शंकराच्या हातामध्ये साधं सोन्याचं कडं नाही, तो त्यांनी ज्याला आपण अस्थी म्हणतो, ह्या अस्थी सगळ्या गुंडाळलेल्या आहेत, अस्थीचे कडे तोडे केलेले आहेत आणि ते गुंडाळलेले आहेत, अस्थीची वलय त्यांच्या मनगटामध्ये आणि सगळ्या अंगाला भस्म लावलेले, या स्मशानामधलं भस्म सगळ्या अंगाला लावलेले, बाजूला सगळे भूत प्रेत पिशाचे आहेत. आणि मग बरं दिसेल का म्हणे तुझा इतका सुंदर कोमल सुललित हात, तुझ्या हातामध्ये इतके सुंदर अशा प्रकारचे सुवर्ण अलंकार, आणि तू एका जोगड्याच्या हातामध्ये हात दिलास, हे बरं दिसेल का म्हणे? असं म्हणल्याबरोबर आता तिने असं म्हटलंय की जर आपल्याला आपल्या आराध्य देवतेची कुणी निंदा करत असेल तर समोरच्या व्यक्तीचा अपमानही करायचा नाही, कारण तो निंदा करू लागलाय, मग अपमान कशाला करायचा? म्हणून तिथून उठून निघून जावं, आपण ऐकू नये, त्याला काय बोलायचं ते बोलू द्यावं. ती सरळ उठली आणि निघून चालली. मग ते जोगी म्हणतात, अगं 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 पार्वती, तू काय चाललीस? ती म्हणाली, मला माझ्या आराध्य देवतेचा अपमान ऐकायचा नाही, मी त्यांच्याच बरोबर लग्न करणार, हा माझा ठाम निश्चय. असं म्हणल्याबरोबर त्याने आपलं रूप प्रगट केलं. हा शंकर स्वतः नमस्कार केला तिने. ती म्हणाली, मी तुझी परीक्षा बघण्यासाठी हे सगळं केलं, की खरोखर तू किती तुझ्या निश्चयाशी प्रामाणिक आहेस ते मला बघायचं होतं. म्हणून त्याने वर्णन केलेलं आहे की उमा आणि शंकर यांचं जसं अतूट प्रेम आहे, तिथे पैसा अडका महत्वाचा नाहीये, भौतिक गोष्टी महत्वाच्या नाहीत. म्हणून आज आपण लंकेची पार्वती म्हणतो, म्हणजे एकदम निष्कांचन अशी ती होती, तरी सुद्धा ती त्यांच्या बरोबर राहिली. दाम्पत्यार्थ उमाम सतीम, म्हणून दाम्पत्य जीवन जर चांगलं करायचं असेल तर आपल्याकडे शंकर पार्वतीची उपासना. मग वेगवेगळे व्रत वैकल्य आपल्याला माहित, मंगळागौरी आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तीज आहेत, ह्या सगळ्या गौरीच्याच आहेत. आणि गौरी आणि शंकर हे वेगळे नाहीत, दोघे एकच आहेत. याप्रमाणे रक्षा काम पुण्य जाना नवजनोस्का मरुद्गणान, याप्रमाणे आपल्याला वंश परंपरेची जर रक्षा करायची असेल, अर्थात त्यांचं रक्षण करायचं असेल, तर पितरांची पूजा करावी. पितरांची अपेक्षा आहे, पितर हे संतुष्ट झाले पाहिजेत. ते म्हणतात, धर्मार्थ उत्तम श्लोकन तंतून तन्वन पितृन यजेत. आपला तंतू जर पुढे वाढवायचा असेल तर पितरांची उपासना करावी. पितृन यजेत. ही पितर किती प्रकारचे आहेत त्याचं वर्णन एका ठिकाणी आलेलं आहे. पितर दोन प्रकारचे आहेत, एक मृत पितर आणि दुसरे अमृत पितर. हे पितृ हा मूळ यमराज, ज्याला आपण पितृधर्म राजो म्हणतो, आणि आर्यमा हा पहिला पितर आहे. यांचे 7 लोक आहेत. पितरांचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, त्यांचे स्तर आहेत. याचे 7 लोक आहेत. सत्य, विरजस, सोमपथ, मरीचिगर्भ, त्याचप्रमाणे कामठा, मानस आणि सनातन, असे 7 त्याचे स्तर आहेत. आणि यामध्ये तैत्तरीय उपनिषदामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. हविष्मत, सुस्वधा, आज्यप, सोमप हे मूर्त पितर आहेत, आणि वैराज, अग्निश्वात्त, बरिषद हे अमूर्त पितर आहेत. ह्या अग्निश्वात्ताचं वर्णन आपल्याला वेदामध्ये पाहायला मिळतं. बरिषद हा जो पितर आहे, याची मुलगी शुकाचार्यांनी म्हणजे छायाशुक यांनी केलेली आहे. तेव्हा या बरिषदाची मुलगी ती छायाशुकाची पत्नी झालेली आहे पुढे. याप्रमाणे
हे वैराज, अग्निश्वात आणि बलिषद हे अमूर्त पितर, आणि हविष्मत, सुस्वधा, आज्यप आणि सोमक हे मूर्त पितर आहेत. ज्याप्रमाणे ह्या पितरांचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. आणि पितर एक प्रकारचं नाही, म्हणून कोणी पितर लोकात गेले, आपण म्हणतो वा अमुक एक व्यक्ती गेला तो पितर लोकात, पण तो जर पापी असेल ठीक आहे, तो नरकात जाईल, पण नंतर पितृलोकात जाईलच ना. मग तो कोणत्या स्तरावर जातो? प्रत्येक जणाचे स्तर वेगवेगळे, त्याच्या पुण्यकर्मानुसार, त्याच्या कर्मानुसार त्यांचे स्तर वेगळे. म्हणून सगळेच पितर एका ठिकाणी नाही आहेत. प्रत्येकाचे ते धर्म भिन्न भिन्न असल्यामुळं सत्य, विरजस, सोमपथ, त्याचप्रमाणे मरीची गर्भ, कामठा, मानस आणि सनातन हे त्याचे 7 लोक सांगितलेले आहेत. याप्रमाणे रक्षा, काम, पुण्यदानान, मरुद्गणाच्या अपेक्षा पूजा आपण बलवान होण्यासाठी आणि आपलं रक्षण होण्यासाठी करावी. त्याप्रमाणे राज्यकाम म्हणून देवान, आपलं राज्य कायम टिकावं असं वाटत असेल तर मनुची उपासना करावी. आणि ते म्हणतात निवृत्ती, आपल्याला त्वभिचरण यजेत, आपल्याला अभिचार विधी, जुन्या काळामधली काही मंडळी किंवा काही ज्याला आपण वाईट हेतूने लोकांवर जारण, मारण, उच्चाटन ह्या गोष्टी करत असत. अथर्ववेदामध्ये सगळा भाग आलेला आहे, त्याला म्हणतात ब्लॅक मॅजिक म्हणतात त्याला. तेव्हा हा जो सगळा भाग आहे, जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन वगैरे, तर हा सगळा याच्या उपासनेसाठी त्यांनी निवृत्ती ही मृत्यूची देवता आहे, निवृत्तीची उपासना सांगितलेली आहे. त्याप्रमाणे कामो यजे सोम मकाम पुरुषम यजे परम, आपल्या इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर सोम म्हणजे चंद्राची उपासना इच्छापूर्तीसाठी करावी. आणि निरीच्छ व्हायचं असेल, काही नको, ते म्हणतात निरीच्छ व्हायचं असेल तर मकाम पुरुषम परम, भगवान पुरुषोत्तमाची उपासना करावी, नारायणाची उपासना करावी, त्यातून माणूस निरीच्छ होतो. त्याप्रमाणे अकाम सर्व कामो वा मोक्ष कामो उदारधी, भगवान हा उदारधी असल्यामुळं, उदार अशा प्रकारचं चरित्र असल्यामुळं तीव्रेण भक्तियोगेन यजेत पुरुषम परम, आपल्याला भक्तियोगाच्या द्वारे भगवान प्राप्त होतो. हा भक्तियोग जर आपण भगवंताची निस्सीम उपासना केली, भक्ती केली, तर जो आपल्याला अंतःकरणामध्ये अकाम व्हायचं असेल, निष्काम व्हायचं असेल, मला कोणत्या गोष्टीची अपेक्षा नाही, तर आपण धर्मार्थ उत्तम श्लोकम, आपण भगवान उत्तम श्लोकाची प्रार्थना धर्मासाठी आणि मोक्षाची प्रार्थना ही नारायणाची प्रार्थना मोक्षासाठी करावी. अकाम सर्व कामो वा मोक्ष कामो उदारधी, तीव्रेण भक्ती योगेन यजेत पुरुषम परम, केवळ कैवल्यमित्येव संमतः पंथा यो भक्ती योगा, ज्यामुळं आम्हाला फक्त कैवल्य प्राप्त होतं, म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याची इच्छा असेल तर या मोक्ष प्राप्तीसाठी भक्तियोग अपेक्षित आहे. आणि निवृत्त श्रवण सुखे नान्यत्रादी निवृत्त युवा, आणि त्यासाठी भगवंताची कथा कीर्तनं ऐकले पाहिजेत. कथा हरिकथोदर का, हा आता भगवंताच्या कथा, हरिकथा आपण कशा आहे तर अर्क सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. या सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या भगवंताच्या कथा ह्या आपल्याला निश्रेयस प्राप्त करून देणार आहेत. आणि भगवत चलो भावो यद भागवत संगतः, याप्रमाणे शौनक म्हणतात खरं भगवंताच्या कथा कैवल्य प्राप्त करून देणाऱ्या, भक्तियोग प्राप्त करून देणाऱ्या आहेत. कोण निवृत्तो कथा असू रतीन कुर्यात, आणि जर सहज भगवंताच्या नुसत्या कथा ऐकून जर आम्हाला मुक्ती मिळणार असेल तर भगवंताच्या कथेवर प्रेम कोण करणार नाही, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. कोण निवृत्तो हरिकथा असू रतीन कुर्यात, कोण प्रेम करणार नाही. सहज जर आम्हाला एखाद्या गोष्टीचा लाभ होत असेल, सहज काही न करता सुद्धा, काही परिश्रम न करता जर भगवंताच्या नुसत्या कथा श्रवणाने आम्हाला मुक्ती प्राप्त होत असेल तर आपण भगवंताच्या कथेवर का बरं प्रेम करणार नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे मुकुंदराजांनी त्यांच्या विवेक सिंधूमध्ये म्हटलंय की जर आपल्याला मध पाहिजे असेल, मध, आणि हा मध जर आपल्याला सहज गिरी डोंगर न धुंडाळता केवळ आपल्या जवळपास असणाऱ्या झाडांमधून जर मध मिळाला, रुईची या झाडा
रुईचं झाड असतं ना, ह्या रुईच्या झाडामध्ये जर आम्हाला मध मिळाला तर माणसं कशाला गिरीकंद धुंडाळतील. रुईची या झाडा जरी निघती मधाच्या कावडी, जरी भरती मधाच्या कावडी, रुईच्या झाडामध्ये जर मधाच्या कावडी भरत असतील, भरपूर मध मिळत असेल, तर मग आम्ही डोंगर का बरं धुंडाळावेत. तसं सहज कथेने आम्हाला जर एवढा मुक्तत्वाचा लाभ मिळत असेल तर आम्ही तपश्चरण वगैरे यज्ञ याग तप होम कशाला करावेत, काही गरज नाही. ते म्हणतात ज्याप्रमाणे भगवंताच्या कथा शौनक म्हणतात. आता शौनक बोलू लागतात, सूत सांगतायत आणि मध्येच शौनकाने आपल्या मनातल्या भावना प्रकट केलेल्या आहेत. हे ऐकल्याबरोबर शौनक म्हणतात इत्यबे भारतम राजा निशमे भरतर्षभा किमन्य दृष्टवान भूयो वैयासिक ऋषम कविम. महाराज, सूत महाराज आम्हाला सांगा की शुकाचार्य परीक्षितीला काय बोलले, त्यांनी परीक्षितीला कोणत्या कथा सांगितल्या, कशा कथा सांगितल्या, आम्ही ऐकायला उत्सुक आहोत, आमचे कान ऐकायला उत्सुक आहेत. येत शुश्रूषतां विद्वन् सूत नोरसी भाषितुम कथा हरिकथोदर्काः सतांशु सदसी ध्रुवम. भगवंताच्या कथा ह्या सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत आणि शतांशु सदसी ध्रुवम. केवळ जे भक्ती मार्गी आहेत त्या भक्ती मार्ग असणाऱ्या भगवंताच्या कथा ऐकून ते भक्ती मार्गी हे मुक्त होतात. तर सवय भागवतो राजा, मग परीक्षित राजा यांनी कशा पद्धतीने ह्या कथा ऐकल्या ते आम्हाला सांगा. आणि हे पा शौनक म्हणतात सूत हो, अहो माणसाचं जीवन हे क्षणाक्षणाने संपतं, पण माणसाच्या लक्षात येत नाही. बालक्रीडन काही क्रीडन, बालस्तावत क्रीडा सक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता. शंकराचार्य म्हणतात त्यांच्या चरपट पंजरीमध्ये की जोपर्यंत आम्ही लहान असतो तोपर्यंत आम्ही चेंडू खेळ, विटीदांडू खेळ, कुठे पतंग उडव या नादीत राहतो. बाल क्रीडन काही ही, लहान मुलं फक्त खेळण्यामध्ये व्यस्त असतात, खेळणं त्याला महत्वाचं वाटतं. जोपर्यंत बाल आहे तोपर्यंत खेळणं. बरं, आपण म्हणतो आता ठीक आहे बालपण संपलं, तारुण्य आलं, मग काय तरुणस्तावत तरुणी रक्ता. जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा आपण पत्नीमध्ये गुंततो, तरुणी रक्त होतो, आपल्याला आपला आयुष्याचा वेळ कधी गेला कुठे गेला पत्ता लागत नाही. आपण या पुरंजनाच्या कथेमध्ये वाचतो की किती दिवस संपले तारुण्याचे, सगळे नवीन वय संपुष्टात आलं आणि मग म्हातारपण आलं. ते म्हणतात पुढे काय झालं, कृष्ण क्रीडा ददे वैयासिकीश भगवान वासुदेव परायण. ही अवस्था होती. परंतु परीक्षित तसे नव्हते. परीक्षित राजे कसे होते, लहानपणापासूनच भगवंताच्या कथा ऐकत होते. कारण लहानपणापासून त्याला लोक सांगायचे अहो तुझं रक्षण देवाने केलं बरं का, अहो तू गर्भावत होतास. आता मोठमोठे वृद्ध होतेच ना, त्या काळात पांडवही होते. ते सांगायचे लहानपणी अरे तुझ्यावरती जीवावर संकट आलं होतं पण देवाने तुझं रक्षण केलं. मग लहानपणापासून नव्हे, गर्भात असल्यापासून तो चिंतन करत होता हे कोण आहे, हा देव कोण आहे, ते चमकणारं काय आहे. म्हणून लहानपणापासून कृष्ण क्रीडामिया ददे, तो लहानपणापासून कृष्ण क्रीडेमध्ये भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन असायचा. म्हणजे परीक्षित राजाचं महत्व या ठिकाणी सांगितलंय. इतर बालकासारखा तो नव्हता, इतर माणसासारखा तो नव्हता. तो लहानपणापासून कृष्णाच्या कथा, कृष्णाच्या गाथा, कृष्णाचं चरित्र, कृष्णाची थोरवी तो ऐकत ऐकतच मोठा झाला. वैयासिकीष्ट भगवान वासुदेव परायण. आणि वैयासिकीष्ट भगवान प्रत्यक्ष शुकाचार्य महाराज तर जन्मतः विषय जिणवून जन्मले, जे शुकाधिक दादुले विषय मारून जन्माला आले. अहो ते सुद्धा निर्विषय आणि परीक्षित राजे निर्विषय. म्हणजे श्रोता आणि वक्ता हे दोघही या अधिकाराचे होते. त्यामुळं माणसांना मात्र बाकीच्यांना हे सांगावं लागतं. काय सांगावं लागतं की गुरुकाय गुणोदार असतात समागमे. आणि आज शुकाचार्य आणि परीक्षित हे एकत्र आले, हा किती मोठा योगायोग आहे. त्यांचं एकत्र येणं आणि भागवत कथन हे खरोखर मंगलमय अशा प्रकारचे. पण जे कृष्ण कथेमध्ये तल्लीन होत नाहीत, सामान्य माणसं, त्यांना
आपलं आयुष्य क्षणाक्षणाने नष्ट होतंय हे लक्षात येत नाही. आयुर्हरति वै पुंसा मुंडच असतं म्हणजे नसाऊ. क्षणाक्षणाने सूर्य आपलं आयुष्य घेऊन चाललाय. दिवस उगवतो आणि दिवस मावळतो. आपण आपले वाढदिवस साजरे करतो. अरे वाढदिवस कशाचे? ते क्षय दिवस आहेत. संपले तुमच्या आयुष्यातले दिवस. एवढे संपले, तेवढे संपले, तेवढे संपले. आणि आपण वाढदिवस मोठ्या आनंदात साजरे करतो. पण वास्तविक हा वाढ नव्हे, हा क्षय म्हणून लक्षात घेतला पाहिजे. याच्यासाठी की आपल्याला कुठेतरी एका सत्याची जाणीव झाली पाहिजे. जे शाश्वत सत्य ते आपल्याला कळलं पाहिजे. आयुर्हरति वै पुंसाम. माणसाचं आयुष्य सूर्य घेऊन जातो. तस्य ते यत् क्षणो नीत. क्षणाक्षणाला आमचं आयुष्य संपत चाललं. पण आम्ही भगवंताच्या कथेमध्ये जर आपण तल्लीन होत नसू तर आयुष्य आमचं व्यर्थ गेलं. आपण म्हणतो ना, आला आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला थोरही बहुत झाला, केला केला व्यापही बहुत केला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला. जन्माला आला काय, वाढला काय, मोठा झाला काय, आणि एक दिवस गेला काय. शेवटी एक दिवस तर आपण जाणारच आहेत, लोक चर्चा करणारच आहेत. तेव्हा आपण अशा पद्धतीने कुठेतरी काय भगवंताच्या स्मरण, नामस्मरण, चिंतन करत गेलो तर या प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होईल. नाहीतर आमचं आयुष्य निरर्थक जाईल, विनाकारण वाया जाईल. आणि मग या ठिकाणी शौनक म्हणतात, लोक म्हणतील का हो आम्ही व्यर्थ कसं काय, आमचं काय, आम्ही श्वास नाही का घेत? ते म्हणे हो श्वास घेतात ना तुम्ही. तर बघ किन्न जीवंती, आम्ही नाही, आम्ही जगत नाहीत का, व्यर्थ कसे काय? ते म्हणतात हो झाडं नाहीत का जगत, झाडे जगतात. भस्त्रा किंवा श्वसंत्युत. तुम्ही म्हणता ना माझा हा हृदयाचा भाता चालू आहे, फुफ्फुस चालू आहे. मग या लोहाराच्या घरचा भाताही चालूच असतो. मग लोहाराच्या घरचा भाता आणि आमच्या फुफ्फुस हे एकच आहे. जर आम्ही भगवंताची या ठिकाणी प्रार्थना केली नाही, भक्ती केली नाही, त्यामध्ये आमचा वेळ जर घालवला नाही, सार्थकी वेळ लावला नाही, थोडक्यात वेळ तोच आहे, तोच जाणार आहे. पण तुम्ही सार्थकी लावता का निरर्थक घालवता, हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा. तुम्ही वेळ किती सार्थकी लावता, काय काय प्रत्येक क्षणाचा उपयोग करून घेता की नाही. प्रत्येक क्षण आमचा सार्थकी लागला पाहिजे. म्हणून ते म्हणतात भस्त्रा किंवा स्वतंत्र. मग भाते हे नाहीत का, चाललेलंच असतं. लोहाराच्या घरचा भाता, मग तो भाता आणि फुफ्फुस सारखंच आहे. मग तर किन्न जीवंती भस्त्रा किंवा श्वसंती तो न खादंती न मेहंती किम ग्राम पशवो परे. आता यापेक्षा यांनी काय सांगावं? ते म्हणतात किम न खादंती न मेहंती. अहो पशु सुद्धा खातात आणि विष्ठात टाकतात. तुम्ही तेच करतात, खातात आणि विष्ठात टाकतात. तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? श्वमित बरा होष्ट खरे संतो पुरुषा पशु. श्व अर्थात गाढव, डुक्कर, कुत्रे हे सगळे जसे वागतात तसेच तुम्ही. श्वमित बरा होष्ट खरे ही संस्कृत पुरुषा पशु. जर तुम्ही तुमचं धर्मकर्मामध्ये वेळ घालवला नाही तर तुमच्यात आणि पशुत काही फरक नाही. 4 पायांचे पशु आणि तुम्ही सारखेच आहेत. न यात कर्ण पथोपेतो जातू नाम गदाग्रजा. जर गदाग्रज भगवंताचं नाम आमच्या मुखाला येत नसेल तर हे सगळं निरर्थक आहे. ते म्हणतात, तुम्ही म्हणाल की हे काय आमचे कान आहेत ना. ते म्हणतात हे कान, अहो कान कशाचे? ते बिळे आहेत, उंदराचे बिळे आहेत. बिले बतोर क्रम विक्रमाने न शृण्वत कर्णपुठेर न रस्य. ज्या माणसाने भगवंताच्या कथा कधी ऐकल्या नाहीत, त्याच्या भगवंताच्या कथेचं श्रवण कधी केलं नाही, त्याचे कान म्हणजे उंदराचे बिळे. बिले बतोर क्रम विक्रमाने न शृण्वत कर्णपुटे न रस्य. ज्या कानामधून भगवंताच्या कथा ऐकल्या जात नाहीत ते कान असून ते बिळ्यासारखे आहेत. आणि जी जीभ, जी जिव्हा भगवंताचं नामस्मरण कधी घेत नाही, जिव्हा सती दादुरिके वसूत. ती जीभ माणसाची जीभ नाहीये. मग काय? ते म्हणतात अहो ते बेडकांची डराव आहे, याच्या पलीकडे दुसरं काही नाही. जिव्हा सती दादुरिके वसूत न चोप गाय तिरुगाय गाथा उरुगाय गाथा. भगवंताची गाथा जी स्वर्गामध्ये सुद्धा गायली जाते, ज्या ठिकाणी भगवंताची कथा गायली जाते ते ठिकाण पुण्यमय होतं. तर मग तुम्ही भगवंताची गाथा का नाही गात? अहो तुम्ही भगवंताचं चरित्र का नाही गात? जी जीभ भगवंताला
भजत नाही, जी जीव भगवंताचं नामस्मरण करत नाही ती जीव नाहीये, ती केवळ दारदुरकेव एखाद्या बेडकाप्रमाणे डराव करणं, आणि ती जीव सारखीच आहे. ते म्हणतात जे मस्तक भगवंतापुढे नतमस्तक होत नाही, न चोप गाय तुर्गा गाथा भार परम पट्ट किरीट जुष्ट मप्युत्तमांगम नवेन मुकुंदम. भगवंताच्या या मूर्तीसमोर जे नतमस्तक होत नाही, नमन जे करत नाही, जे खाली वाकत नाही, अहो त्या डोक्यावर किती मोठ्याले किरीट कुंडल असू द्या, त्याचा काय उपयोग आहे? किरीट कुंडल नुसते डोक्यावर घातले म्हणून त्याचा उपयोग होत नाही, ते फक्त ओझं आहे. आपल्याला भगवंताच्या पुढे नतमस्तक होता आलं पाहिजे. नतमस्तक होणं म्हणजे अहंकार रहित होणं, कारण अहंकार आपल्या डोक्यात असतो. हा अहंकार जेव्हा नष्ट होतो तेव्हा आपलं जे मस्तक आहे ते झुकतं, आणि मस्तक झुकणं याचा अर्थच आम्ही नम्र होणं. जोपर्यंत आपण नम्र होत नाहीत भगवंताच्या समोर, तोपर्यंत आपल्या मनामध्ये अहंकाराचा गड्डा तसाच कायम राहतो. शावो करो नो कुर्तस्स पर्याम. शावो, तुम्ही म्हणाल आम्हाला हात आहेत, अहो म्हणते हात काय उपयोगाचे? शावो, ते प्रेताचे हात आहेत. जे हात भगवंताला पूजा अर्चेमध्ये रममान होत नाहीत ते हात म्हणजे प्रेताचे हात आहेत. शावौ करो नो कुरुतस्स पर्याम हरे लसत कांचन कंकण वा. भगवंताचं नामस्मरण न घेणारं मुख म्हणजे चर्मकुंड म्हटले नाथांनी. ते चर्मकुंड आहे, ते केवळ एखाद्याच्या घरी चपला बुट आपण त्या घाणीमध्ये ठेवतो, ते पाणी जसं घाण, त्याप्रमाणे चर्मकाराच्या घरी जे कुंड असतं ते जसं केवळ कातड्यांचं आहे, चर्मकुंडच आहे, तेही कातड्याचंच आहे. पण हे चर्मकुंड आणि हे कातड्याचंच आहे. जर भगवंताचं नाव घेत नसाल तर ते मानावे चर्मकुंड. ते म्हणतात हरी नामाविण जे तोंड ते मानावे चर्मकुंड, असं त्यांनी म्हटलंय. याप्रमाणे शावव करो, ते म्हणतात भगवंताच्या समोर आपण नतमस्तक होणं म्हणजे आपला अहंकार नष्ट होणे, आणि त्याचप्रमाणे त्याची पूजा ज्या हाताने होत नाही ते हात म्हणजे प्रेताचे हात आहेत, ते असून काहीच उपयोग नाही. हरे लसत कांचन कंकण वा. भगवंताच्या मूर्तीचं दर्शन घ्यावं, त्याचप्रमाणे भगवंताकडे त्यांच्या तुळशी मिश्रित असणाऱ्या अलंकाराकडे, त्यांच्या गळ्यामधल्या दागिन्यांच्या प्रमाणे त्यांच्या तुळशी हाराकडे पाहावं. आणि जर आपण भगवंताकडे त्यांच्या रूपाकडे जर पाहत नसू, कोणाकडे पाहत आहो तुम्ही? देवाकडे नाही पाहत मी, देव मानतच नाही, मग देवाकडे कशाला पाहायचंय? हरे लसत कांचन कंकण वा. ते म्हणतात तुमच्या हातामध्ये नुसते काकणं असले काय किंवा कडे तोडे असले काय, पण तुम्ही भगवंताची पूजा केली नाही तर हे हात निरर्थक आहेत. आणि बरहाईते ते नयने नराणाम. बरहाईते, ज्याप्रमाणे आपण मोराच्या पिसाऱ्याला डोळे म्हणतो, मोराचा पिसारा आहे त्याला आपण हे मोराचे डोळे आहेत म्हणतो. मग डोळे, मग दिसतं का मोराला त्या डोळ्यांनी? नाही, मग तुम्ही डोळे कसे काय म्हणता? अशा प्रकारची भाषेची पद्धत असते. मोराचे डोळे, खुर्चीचे हात, टेबलाचे पाय. मग पाय म्हणजे काय, चालता येते का टेबलाला? नाही चालत. हात आहे म्हणजे काय, खुर्ची हात काम करते का? नाही करत. सुईचं नाक, मग नाक आहे म्हणले काय, वास घेते का सुई? मग तुम्ही का म्हणता सुईचं नाक? डोंगराचा माथा, माथा म्हणजे डोकं आहे, मग पायथा आणि माथा, हे आपण आपल्या दृष्टिकोनातून ती कल्पना केलेली आहे. वास्तविक माथा आणि पायथा हे डोंगराला काहीच नाहीये, एकच आहे. तुम्ही तुमच्या सापेक्ष दृष्टिकोनातून याचा विचार केलेला आहे. आपण अशा पद्धतीने रूपकात्मक भाषा वापरतो. ते म्हणतात बरहा इथे ते नयने नराणाम. जर भगवंताच्या या अत्यंत सुंदर मूर्तीकडे आपण पाहत नसू तर आमचे डोळे म्हणजे डोळे नाही आहेत, ते काय आहेत? ते मोराचे पिसारेचे डोळे आहेत, मोऱ्याचे पिसारे आहेत. अहो डोळे म्हणजे शेवटी डोळे काय आहेत? आपल्या ज्या चेहऱ्याला असलेल्या खाचात आहेत, 2 खाचा आहेत, आणि त्याच्यावर आपण चष्मा लावलाय, त्या काच आहेत. डोळे म्हणजे 2 खाचा 2 काचा.
तेथे कोठे प्रश्न येतो भावनांचा. तेव्हा ह्या डोळ्यांच्या दृष्टिकोनातून जर भगवंताकडे पाहिलं तर आपली खऱ्या अर्थाने भावात्मक दृष्टी होईल, तर आपल्या या डोळ्याचं कल्याण होईल. डोळे, इंद्रिय, कान, हात, नाक, पाय या सगळ्यांचं कल्याण, सार्थकत्व सांगितलंय आहे ते. पण त्याचं सार्थकत्व कुठे आहे? भगवंताच्या पूजे अर्चेमध्ये, भगवंताच्या गाथेमध्ये, गायन करण्यामध्ये, भजन कीर्तनामध्ये. म्हणून बराही ते नैने नराणाम लिंगाने विष्णू निरीक्षतो ये. जे डोळे भगवंताकडे पाहत नाहीत ते डोळे म्हणजे केवळ गारगोटे आहेत, ते म्हणतात पादौ नृणाम. आणि जे पाय भगवंताच्या मंदिराकडे जात नाही ते पाय पाय नाहीयेत, मग काय? ते म्हणतात द्रुमजन्म भाजव. अहो, त्याच्यापेक्षा त्याला झाडाचा जन्म प्राप्त झाला असतं तर बरं झालं असतं. झाडे एका जागी उभे असतात. मग तुम्हाला माणसाचा जन्म प्राप्त झालाय तर जा ना, मंदिराला जा, एखाद्या देवळामध्ये जा, एखाद्या तीर्थक्षेत्राला जा. पाय दिलेत तर जा, जागेवर थांबू नका. तुम्हाला दिलेल्या पायांचा उपयोग करा, सदुपयोग करा. या ठिकाणी सत म्हणजे चांगला उपयोग कोणता आहे? भगवंता प्रित्यर्थ जे जे आपण करू ते सत आहे, आणि भगवंताशिवाय जे जे करू ते असत आहे. त्यामुळं ते म्हणतात पादौ नृणाम तौ द्रुमजन्म भाजव. मग त्यापेक्षा त्याला झाडाचा जन्म मिळाला असतं तर बरं झालं असतं. क्षेत्राने नानुब्रजतो हरेर्यो. जो क्षेत्राला जात नाही, जो इकडच्या ठिकाणी देवाच्या धर्माला कुठे जात नाही. अहो, एखाद्या गमतीच्या श्लोकामध्ये असं म्हटलंय की जो क्षेत्राला कुठेही जात नाही, त्याचप्रमाणे कुठ्या तीर्थाटनाला कधी जात नाही. तीर्थाशी गेला कधी पावला न. तीर्थाला जो कधी पावला न गेला नाही त्याला हरी तो कधी पावला न. त्याला हरी कधी मिळाला नाही. आणि असा तीर्थाशी गेला कधी पावला न, त्याला हरी तो कधी पावला न. त्याचप्रमाणे गाठी जयाच्या कधी पावला न. ज्याच्याजवळ पैसा नाही, पावली होती जुन्या काळात. गाठी जयाच्या कधी पावला न, भार्या तया हाणती पावला न. मग त्याची बायको त्याला चपलानी मारणार नाही तर काय? गमतीचा भाग सोडून द्या. परंतु याच्या माग उद्देश एवढा आहे की तीर्थाला आपण पावलं आहेत, आपल्याला पाय दिले देवानी, तर तीर्थाला जा. गती ही पावलाचं स्वरूप आहे. त्यामुळं गती जर आम्हाला भगवंताच्या दर्शनासाठी पावलं दिले असतील तर त्याचा उपयोग आपण करावा. नाहीतर मग घरात नंतर म्हातारं झाल्यावर आपल्याला कुठं जाता येणार आहे? ते म्हणतात याप्रमाणे जीवन छबो भागवतांग्री रेणू न जातु मर्त्यो भिलभेत यस्तु. श्री विष्णुपद्याय मनुजस्तुलस्य हा श्वसन छबो यस्तु वेदगंधम. आणि वेदगंधम, अहो नाक दिलंय, ते म्हणतात मग नाकाचा काय उपयोग करायचा? हो, ते म्हणतात अहो, ज्या भगवंताला आपण तुळशी वाहतो, आज द्वादशी त्रयोदशी आहेच आहे, तेव्हा ज्या भगवंताला आपण तुळशी वाहतो, त्या तुळशी वाहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचं निर्माल्य होतं. आणि हे निर्माल्य आपण त्याचा वास घेतो. ज्या भगवंताच्या डोक्यावर वाहिलेल्या, चरणावर वाहिलेल्या तुळशीचं निर्माल्य होतं, त्या निर्माल्याचा वास घेतला म्हणजे आपले नाक देखील पवित्र झालं, नाकाचं देखील कल्याण झालं. ते म्हणतात ज्यांना हे भगवंताला वाहिलेल्या तुळशीचा गंध ज्याला कळत नाही त्याच्यासारखे निदैवी तेच आहेत, दुर्दैवी तेच आहेत. स्वच्छंछवो यस्तुन वेद गंधम. ज्याला हा गंधाचा वेद, गंध ज्ञान नाही. गंधाचं ज्ञान म्हणजे सुगंध तर कुणालाही आवडेलच, अत्तर तर कुणीही लावेलच, पण भगवंताच्या चरणावर वाहिलेल्या तुळशीचा गंध हा निर्माल्याचा गंध आहे. धन्य निर्माल्याची कळा, मृत्यू सर्वांग सोहळा. हा निर्माल्य म्हणजे भगवंताच्या वरती वाहून बाजूला टाकलेलं जे ते निर्माल्य. सगळ्या गोष्टी निर्माल्य नसतात. एखाद्या झाडाला फूल येतं आणि गळून पडतं, ते काय निर्माल्य होतं का? नाही होत. भगवंताला वाहिलेलं फुलच निर्माल्य, भगवंताला वाहिलेली तुळसच निर्माल्य आहे दुसऱ्या दिवशी. का? तर ती एका योग्य ठिकाणी सार्थक झाली, तिचं जीवन सार्थक झालं. जिथं जीवन समाजासाठी जो आता बलिदान देणारी जी मंडळी आहेत, ज्याला आपण देशासाठी बलिदान देणारी मंडळी आहेत, ते सार्थकत्व आहे.
ते जीवन खऱ्या अर्थानं ते होते जीवन अनहा जीवत भास, ते खऱ्या अर्थानं जीवन आहे. आणि आपण जगतो तो जीविताचा भास आहे. ते काय जीवन आहे का? एका मोठ्या ध्येयासाठी जगणं म्हणजे जीवन. एका मोठ्या ध्येयासाठी आपल्याला आत्मसमर्पण करणं म्हणजे निर्माल्य. तेव्हा अशी निर्माल्याची स्थिती आपल्याला समर्पित अवस्था काय असते हे समर्पण. या ठिकाणी जटायू नावाचा पक्षी होता जो रावणाबरोबर युद्ध करताना ठार मारला गेला. रावणाने त्याचे दोन्ही पंख छाटले. पण त्याचा एक भाऊ होता आणि हा त्याचा भाऊ तिथे जेव्हा राम त्या ठिकाणी आले आणि वानरांचं त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर आता पलीकडं जायचं रावणाच्या या लंकेमध्ये, तर काय करावं म्हणून हा संपाती त्या ठिकाणी होता. त्यांनी पाहिलं बरेच दिवसापासून हा उपाशी होता. हा जटायूचा भाऊ संपाती अनेक दिवसापासून हा उपाशी होता आणि याचे पंख जळालेले होते. त्यामुळे त्याला कुठं जाता येत नव्हतं. मग त्याला वाटलं बरं झालं हे सगळे वानर आता आपल्याला खायला मिळालं, म्हणून तो जवळ आला आणि खाणार वानरांना. तेवढ्यात हे वानर एकमेकाशी बोलत होते, रामाची चर्चा करत होते, जटायूबद्दल बोलत होते आणि आपल्या भावाबद्दल. जटायू तसा धाकटा भाऊ, त्या भावाबद्दल बोलल्यानंतर हा थांबला आणि म्हणला आपण कोण आहात? राम कोण आहेत? आणि तुम्ही जटायू माझा भाऊ होता. आणि मग तो सांगायला सुरुवात करतो. लोक हे वानर म्हणतात मग तुम्ही असे का झाले? तुमचे पंख का जळाले? ते म्हणाले अहो काय झालं म्हणे, माझे आणि माझ्या भावाची स्पर्धा लहानपणी लागली की कोण सूर्याला धरून आणते किंवा सूर्याच्या जवळ जातं. म्हणून आम्ही दोघंही उडालो, आकाशापर्यंत गेलो, वरतीपर्यंत गेलो. जटायू थोडा खाली थांबला आणि त्याच्या पुढे मी गेलो तर सूर्याच्या उष्णतेने माझे पंख सगळे जळाले आणि मी खाली पडलो. तेव्हापासून मी इथं तळमळत पडलोय. माझा भाऊ कुठे आहे ते मला माहीत नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की रावणाने सीता घेऊन चालले होते, त्यावेळेला जटायूला त्यांनी ठार मारलं. आणि मग रामाच्या साठी, राम प्रत्यक्ष भगवान आहेत आणि त्यांच्यासाठी जर माझ्या भावानी आपलं जीवन समर्पित केलं असेल तर मी सुद्धा त्यांच्यासाठी जीवन समर्पित करतो. म्हणून त्यांनी राम आल्यानंतर रामाच्या जवळ तो गेला. रामाने त्याला आपल्या हस्तस्पर्शाने अत्यंत आनंदमय केलं आणि त्याच्यावर कृपामय दृष्टी ठेवली. आणि मग त्यांनी सांगितलं की मी संपाती, मला खूप दूरचं दिसतं, इथून रावणाची लंका कुठे आहे आणि तिथं सीता कुठे बसलेली आहे ती मी इथं सांगू शकतो. आणि त्यांनी सांगितलं, म्हणून संपातीचं महत्व खूप सांगितलंय. त्यांनी सीता माई कुठं बसलेल्या आहेत, कोणत्या अशोकवनामध्ये, कोणत्या झाडाखाली बसल्यात याचं पूर्ण वर्णन केलं. आणि मग तो म्हणाला की ज्या रामासाठी माझ्या भावाचं जीवन समर्पित झालं त्या रामाच्या चरणी माझं जीवन मी समर्पित करतो. आणि तेवढंच त्याचं आयुष्य राहिलं होतं आणि भुकेने तो तळमळतही होता. शेवटी तो त्या ठिकाणी समर्पित झाला. त्याने असं वर्णन केलंय की संपाती हा सुद्धा रामाच्या सत्कार्यासाठी समर्पित झाला. आणि याला म्हणतात जे सत्कार्यासाठी जेव्हा आपण समर्पित होतो तेव्हा त्याला आपण निर्माल्य म्हणतो. आणि म्हणून धन्य निर्माल्याची कळा असा शब्द वापरला गेलाय. हा निर्माल्य हे विनाकारण कोणत्याही गोष्टीला निर्माल्य म्हणत नाही. तदश्मसार हृदयम तवेदम. आणि म्हणून त्या भगवंताच्या साठी ज्या तुळशी वाहिल्या जातात, जे फुलं वाहिले जातात, त्याचा जो गंध जो घेतो त्याचा नाक देखील पवित्र होतं, त्याचं नाक देखील पावन होतं, कृतार्थ होतं असं म्हणा. तदश्मसार हृदयम तवेदम यद्गृह्यमाण हरिनामध्येयैहि. आणि म्हणून याचं जीवन सुद्धा भगवंताच्या नामस्मरणाने, अहो भगवंताच्या पायावर चरणावर टाकलेले फुलं हे जर निर्माल्य होत असतील तर भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण तल्लीन झालो तर आपण का नाही मुक्त होणार, आपण का नाही निर्माल्य होणार. न विक्रियेतात यदा विकारो नेत्रे जलम गातो हे हर्षः. आणि खऱ्या अर्थानं भगवत भक्त म्हणजे काय ते या ठिकाणी सांगितले की जो भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन होतो, अहो ज्याचं हृदय दगड नाहीये, दगड हा दगडच फक्त कदाचित पघळणार नाही, लोखंडच फक्त पघळणार नाही, पण सामान्य माणसाचं हृदय हे शेवटी भावद्रवित होतच असतं. आणि भावना
किंवा दयाशीलता ज्या भगवंताच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होतं. आणि प्रेम म्हणजेच भक्ती आहे. आणि भक्ती ही द्रवीभूत भावना आहे असं नारद भक्ती सूत्रकार सांगतात. द्रवीभूतस्य, द्रवीभूत आपण जेव्हा आपली भावना होते, आपलं अंतःकरण जेव्हा द्रवीभूत होतं म्हणजे द्रवतं, अंतःकरण द्रवणे. अंतःकरण द्रवण्याचा बाह्य परिणाम काय, तर डोळ्यामधून अश्रू येतात, डोळ्यामधून अश्रुधारा लागतात. अंतःकरण द्रवीभूत होतं, कंठ सद्गदित होतो, वाणी उच्चारता येत नाही आणि अंगावरती रोमांच उभे राहतात. तेव्हा असा जो भक्त आहे, जो राम परिषदा श्रवणी अश्रुधारा नयनी हृदय रोमांचित, असं जर कोणी भक्त असेल, त्यांनी जनार्दन स्वामी त्यांच्या अभंगात म्हणतात, असा जर राम परिषदा श्रवणी, राम शब्द ऐकल्याबरोबर अर्थात कोणताही देव असो, त्यांचं नामस्मरण केल्याबरोबर ज्याच्या अंतःकरणामध्ये द्रवीभूत भावना होते, अंतःकरण सद्गदित होतं, अश्रुधारा नयनी लागू लागतात, त्याचे न विचारावे याती कुळ, शुची अथवा चांडाळ, अवतरे दे केवळ रामरूप. त्याचा जात विचारू नका, त्याची पात विचारू नका, त्याचं वर्ण विचारू नका, तो कोणत्या किती ज्ञानी आहे ते विचारू नका, तो भक्त आहे हे महत्वाचं आहे. तेव्हा भक्तीच्यासाठी फक्त भक्त होणं हे अपेक्षित आहे. ते म्हणतात त्याचे न विचारावे याती कुळ, शुची अथवा चांडाळ. तो ब्राह्मण आहे, वैश्य, क्षत्रिय, शूद्र आहे, अहो हे सगळे निरर्थक आहेत. या ठिकाणी वर्णाश्रम सगळे निरर्थक आहेत. एक अर्जुना माझे पण सार्थक एक, हे सगळे वर्णाश्रम निरर्थक आहेत. फक्त माझा भक्त हाच या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्याच्या पलीकडे गेलेला असल्यामुळे तेच सार्थकत्व आहे. ते म्हणतात असा जो अंतःकरणामध्ये भाव सरोरुहम, अंतःकरणात त्याचा भाव निर्माण होतो, या भावाने तो सद्गदित होतो, त्याच्या अंगावर रोमांच उभे राहते. नेत्रे जलम गात्र ग्रहेशो हर्षः, आनंद आनंदू वो माये गोपाळू हो. हा आनंद सगळ्या अंतःकरणात दाटतो आणि आनंदाचे अश्रू डोळ्यातून यायला लागतात, रोमांच अंगावर उभे राहतात. आणि अथाभिधेयंग मनोनुकूलम प्रभाषते भागवत प्रधान, तो खऱ्या अर्थानं भगवत भक्त आहे, तो खऱ्या अर्थानं भागवत प्रधान आहे, भागवत प्रधान आहे, तो खऱ्या अर्थाने भगवत भक्त आहे. असा भगवत भक्त परमभक्त जो आहे, यदा वया सखीरात्मविद्या विशारदो नृपते साधू पृष्ठा, आणि असा हा भगवत भक्त खऱ्या अर्थाने भगवंताच्या कृपेला पात्र आहे, तोच खऱ्या अर्थानं त्यांच्या कृपेचा अधिकारी आहे. याप्रमाणे वैयासकी म्हणजे शुकाचार्य आणि परीक्षित या अधिकाराचे होते असं त्यांना सांगायचे. शुकाचार्य आणि परीक्षित दोघे या अधिकाराचे होते, दोघेही भगवत भक्त होते, दोघेही उच्च दर्जाचे होते. या ठिकाणी जात पातीच्या पलीकडे जाऊन आणि अंतःकरणात त्या प्रेममयतेला महत्व देऊन भगवत भक्तीचं महात्म्य सांगितलेलं आहे. आणि म्हणून विष्णुरात प्रत्यक्ष भगवान हा ज्याचं रक्षण करणार आहे हा विष्णुरात, आणि देवरात म्हणजे शुकाचार्य, विष्णुरात म्हणजे परीक्षित, या दोघांचेही एक जे चित्त आहे ते फक्त भगवत भक्तीने परिपूर्ण परिप्लुत असल्यामुळं खऱ्या अर्थाने ते या भागवत प्रधान आहेत. मग सूत म्हणतात शौनकादिका हो, मी तुम्हाला आता वैयासकी अर्थात शुकाचार्य हे परीक्षितेला पुढे काय सांगतील. कृष्णानुभाव श्रवणे श्रद्धा महामना, हा भगवंताच्या कृष्णानुभाव म्हणजे कृष्णाच्याच कथा फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी कृष्ण कथेचा संदर्भ आहे ती कृष्ण कथा हीच खऱ्या अर्थाने मुक्तकारक असल्यामुळं, ती मुक्ती देणारी असल्यामुळं, या याम शक्ती मुपाशक्य पुरुषक्ती परपुमान. आता राजाने प्रश्न विचारला, महाराज हे विश्व कसं निर्माण झालं, ब्रह्मदेवाने हे विश्व कसं निर्माण केलं, ब्रह्मदेवाला काय वाटलं आणि मग त्यांनी विश्व कसं निर्माण केलं, त्यांना ही शक्ती कुठून प्राप्त झाली, हे सगळं मला तुम्ही सांगा. आणि ज्यामध्ये भगवंताच्या या कथांचा संदर्भ असेल त्याच्यासह सांगा. याप्रमाणे शाब्दिक ब्रह्मणी निष्णात भगवान खलू, तुम्ही शाब्द म्हणजे शब्द आणि परे म्हणजे अनुभव, तुम्ही अनुभव आणि शब्द या दोन्ही दृष्टिकोनातून परिपूर्ण आहात. तेव्हा तुम्ही मला या कथांचा संदर्भ द्या आणि हे विश्व ब्रह्मदेवाने कसं निर्माण केलं
कधी निर्माण केलं ते आम्हाला सांगा. आता यानंतर विश्व निर्माण करण्याच्या संदर्भात सांगण्यापूर्वी पुन्हा एकदा वेगवेगळ्या अवतारांचं महत्त्व जे सांगतील आणि भगवंताच्या कथांमध्ये कुठेही वर्णाश्रमाला कसं महत्त्व नाही, फक्त भक्तीला कसं महत्त्व आहे याचं विवरण करतील. तो सगळा भाग उद्याच्या चिंतनात सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गवळधर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.